गुंड निलेश घायवळवर आतापर्यंत 10 गुन्हे दाखल करण्यात आलेत। पुण्यातल्या कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर घायवळवर आतापर्यंत 10 गुन्हे दाखल झालेत। प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली खंडणी उकळणं तसंच पासपोर्ट बनवण्यासाठी खोटी कागदपत्र तयार करण्याच्या गुन्ह्याचा यामध्ये समावेश आहे। 10 पैकी 8 गुन्हे कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये तर वारजे आणि सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आला। कोथरूडमध्ये 17 सप्टेंबर रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणी निलेश घायवळवर मकोका सुद्धा लावण्यात आलाय। तर मकोकासह खंडणीचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे घायवळवर दाखल आहेत। 10 पैकी 8 गुन्हे हे कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत। अधिकची माहिती जाणून घ्या, रेवती हिंगवे आपल्या सोबत आहेत। रेवती, या गुन्ह्यांची नेमकी कधी नोंद करण्यात आलेली होती, एकंदरीत काय अपडेट? ऋतुजा, खरं तर कोथरूड परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी एक गोळीबार झाला होता आणि तो जो गोळीबार करण्यात आला होता तो निलेश घायवळ याच्या टोळीकडून करण्यात आलेला होता। त्यानंतर एक एक गुन्हे आणि एक कारणामे जे निलेश घायवळ जो कुख्यात गुंड आहे त्याचे समोर आले। तर एकूण 10 गुन्हे जे आहेत ते त्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेले आहेत। त्यापैकी 8 गुन्हे जे आहेत ते कोथरूड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आले आहेत, एक वारजे आणि एक सिंहगड रोड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेला आहे। सगळ्यात पहिले कोथरूड गोळीबार प्रकरण, त्यानंतर एका तरुणावरती कोयत्याने हल्ला त्याच वेळेस करण्यात आला होता, हा एक गुन्हा आहे। तर त्यासोबतच निलेश घायवळच्या घरी जिवंत काडतुसेचा एक बॉक्स आढळून आला होता, तर तो देखील गुन्हा दाखल आहे। घायवळच्या वाहनांचा बनावट नंबर प्लेट, पासपोर्ट बनवण्यासाठी खोटी कागदपत्र, निलेश घायवळ आणि सचिन घायवळ यांनी अवैधरित्या 10 फ्लॅट बळकावले, सिम कार्ड दुसऱ्याच्या नावावरती गुन्हेगारी प्रवृत्तीचे रील्स बनवले, मुसा शेख नावाच्या त्याच्याच एका टोळीमधल्या गुंडाने गांजा तस्करी केली आणि एका कंपनीकडून 45 लाख रुपयांची खंडणी वसूल केली। असे एकूण हे 10 गुन्हे निलेश घायवळ आणि त्याचा भाऊ सचिन घायवळ या दोघांवरती दाखल करण्यात आलेले आहेत। ऋतुजा, अगदी रेवती, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।